अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. आपण आलो आहोत शिव आरोग्य सेना पश्चिम विदर्भ आरोग्य संघटक डॉक्टर मनीषाताई मते यांच्याकडे. मॅडम, आपण डफरीनमध्ये जी घटना झालेली आहे त्याबद्दल काय बोलणार? डफरीनमध्ये जी घटना झाली ही तर पूर्ण महाराष्ट्रालाच माहिती आहे. अत्यंत हृदयद्रावक व दुःखद अशी घटना घडलेली आहे. नवजात एक वर्षापूर्वी नवजात शिशु कक्षाचे ते नवजात बालक आहेत, शिशु आहेत, बालकही म्हणतात, शिशु आहेत. त्यांना 3 शिशु दगावलेले आहेत. अत्यंत हृदयद्रावक व दुःखद घटना आहे. त्यासाठी मी सर्वप्रथम तर या घटनेचा सरकारच्या जे आरोग्य यंत्रणा आहे त्याबद्दल निषेध व्यक्त करते. आणि ही जी गोष्ट घडलेली आहे अत्यंत अशी आरोग्य यंत्रणेच्या बाबतीतच आहे. आरोग्य यंत्रणेने दुर्लक्ष केलेलं आहे. कारण 1च वर्षात झालेला हा कक्ष जर आता इतक्या कमी वेळात यज्ञ सामुग्री, व्हेंटिलेटर, त्यानंतर अग्निशामक काम करत नाही आहे. त्याच्यानंतर असंही आलं लक्षात, आमचे पदाधिकारी तिथे आढावा घ्यायला गेले होते तेव्हा असंही लक्षात आलं की तिथले आग लागल्यानंतर तिथली बेल वाजली नाही. म्हणजे अशा ज्या गोष्टी तिथे घडलेल्या आहेत तर त्या कुठेतरी दुर्लक्षित आहे. आरोग्य यंत्रणा कोणाचंही पाहिजे तेवढं लक्ष तिकडे नाही आहे असं मला वाटते. आणि त्यासोबतच अजून एक विशेष महत्त्वाचं म्हणजे की कोविडच्या कठीण काळामध्ये माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी अत्यंत म्हणजे शिताफीनं आणि अत्यंत लक्षपूर्वक महाराष्ट्राला सांभाळलं. पुरेशी पैशाची व्यवस्था नसताना आणि अपुरी व्यवस्था असताना सुद्धा त्यांनी महाराष्ट्र चांगल्या प्रकारे आटोक्यात आणला. आणि आज इथे पैशाची अडचण नसताना, आरोग्य यंत्रणेची सर्व यंत्रसामुग्री असताना सुद्धा 3 बालकांचा मृत्यू होतो. आणि अत्यंत अशा अमरावतीसारख्या ठिकाणी डिव्हिजन प्लेस मानल्या जाते, आता नाही म्हटलं तरी सब डिव्हिजन प्लेस, त्या ठिकाणी जर अशी घटना घडत असेल तर निश्चितच निषेधात्मक आहे. आणि जर या बाबतीत आरोग्य यंत्रणेची जर स्थिती अशी सुधारली नाही तर महाराष्ट्र शिव आरोग्य सेनेचे अध्यक्ष माननीय किशोर ठाणेकर साहेब, त्यासोबतच उपाध्यक्ष जयवंतजी गाडे यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली शिवसेना, शिव आरोग्य सेना महाराष्ट्र हे जन आंदोलन उभारेल असं मला सांगावं.